ब्रेकिंग बातमी ती म्हणजे न्यासा या कंपनीच्या गोंधळाच्या बाबत सरकारला कल्पना होती। आमदार श्रीकांत देशपांडे यांनी हा संपूर्ण प्रकार सरकारच्या निदर्शनास आणलेला होता। उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून त्यांनी न्यासाबाबत दाखल असलेल्या तक्रारींची माहिती दिलेली होती। या पत्राची जी प्रत आहे ही साम टीव्हीच्या हाती आलेली आहे। कंपनीच्या गोंधळाच्या बाबत कल्पना देऊन सुद्धा कंत्राट कसं दिलं गेलं, हा गोंधळ व्हायची सरकार वाट का पाहत होतं आणि सरकार या कंपनीवर इतकं मेहरबान का झालंय, हे सवाल या निमित्ताने उपस्थित केले जात आहेत। आत्ताची ही सगळ्यात मोठी बातमी की ज्या बातमीच्या संदर्भामध्ये राजेश टोपे म्हणतायत की न्यासावर कोणतेही आरोप नाही किंवा ती ब्लॅक लिस्टेड नाही, पण ती ब्लॅक लिस्टेड आहे किंवा न्यासाच्या बाबतीमध्ये यापूर्वीही अनेक गोंधळ झालेले आहेत। याबाबतचं पत्र हे श्रीकांत यांनी दिलेलं असताना सुद्धा, ते पत्र त्यांनी अजित पवार उपमुख्यमंत्री यांना दिलेलं असताना सुद्धा याबाबत कोणतीही याच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं आणि मग या बाबतीमध्ये अनेक प्रश्न उपस्थित होतात। ते म्हणजे कंपनीच्या गोंधळाबाबत कल्पना देऊन सुद्धा हे कंत्राट कसं काय दिलं गेलं, ही आताची मोठी बातमी बघतोय। नेमकं हा सगळा गोंधळ व्हायची सरकार वाट बघत होतं का, असंही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत। आणि आपण बघतोय की न्यासा या संस्थेकडे या परीक्षेचं काम दिलं गेलेलं होतं, पण मुळामध्ये साम टीव्हीच्या हाती जे काही पत्र लागलेली आहे, जी काही कागदपत्र आहेत, त्याच्यावरून स्पष्ट होतंय की न्यासा या संस्थेवर यापूर्वीही गोंधळाचे आरोप झालेले आहेत। काही राज्यांमध्ये तर न्यासावर ब्लॅकलिस्टेड संस्था म्हणून त्यांना घोषित करण्यात आलेलं आहे। या संदर्भामध्ये न्यासा कोर्टामध्ये गेल्याचे देखील पत्र आहे। प्राची कुलकर्णी आपली प्रतिनिधी पुण्यावरनं आपल्याबरोबर जोडली गेलेली आहे, फोन लाईनवरनं जोडली गेलेली आहे। प्राची, आपण बघतोय की एकीकडे राजेश टोपे म्हणतात की ही कंपनी ब्लॅकलिस्टेड नाही, साम टीव्हीच्या हाती जी काही पत्र आहेत याच्यावरनं तरी आपल्याला कळतंय की ही कंपनी यापूर्वी या कंपनीकडनं अनेक गोंधळ झालेले आहेत। या कंपनीकडनं तब्बल 4 राज्यांमध्ये या कंपनीवरती कारवाई झाली आहे। आणि इतकंच नाही तर आता जे पत्र आपल्याला मिळालेलं आहे श्रीकांत देशपांडे आमदार यांचं, त्याच्यानुसार त्यांनी ही सगळी बाब उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निदर्शनाला आणली होती। अजित पवार यांना त्यांनी पत्र लिहिलेलं होतं, या कंपनीचे नेमके काय गोंधळ आहेत, कुठे कुठल्या परीक्षांमध्ये कशा पद्धतीने गोंधळ झालेले आहेत, हे सगळं त्यांनी स्पष्ट केलेलं होतं। त्यामुळे सरकारला न्यासा कंपनीबाबत काय तक्रारी आहेत याची माहिती नव्हती, अशी ही वस्तुस्थिती नसल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे। आणि तरी देखील मग या कंपनीला कंत्राट का दिलं गेलं, कंत्राट दिलं गेलं तर त्यानंतर गोंधळ जो होत होता, हॉल तिकीट मिळत नव्हते, काल संध्याकाळपर्यंत परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यासाठी वाट का पाहण्यात आली, हे सगळे प्रश्न आता उपस्थित होत आहेत। नेमकं कोण मेहरबान झालं या कंपनीवरती, हा सवाल आता उपस्थित होतो आहे। सरकारकडनं आता सांगितलं जातं आहे, माफी मागितली जाते, कंपनीवर कारवाई करू, छडा लावून नेमकं कोण्यामागे आहे असं सगळं सांगितलं जात आहे। पण मुळातच हा सगळा त्यांच्या समोर यापूर्वी पण आलेला होता, हे या पत्रावरनं आता स्पष्ट होतं आहे। थेट उपमुख्यमंत्र्यांना दिलं गेलेलं हे पत्र होतं आणि त्यामधनं या सगळ्या गोंधळाची माहिती देण्यात आलेली होती। यापूर्वी नेमकं काय काय झालंय, इतकंच नाही तर कोर्टात यातली अनेक प्रकरणं न्यायप्रविष्ट आहेत। अशा कंपनीला नेमकं महाराष्ट्र सरकारने कंत्राट दिलं तरी का, आणि मग आता या सगळ्या गोंधळाची जबाबदारी घेतली जाणार आहे का, हा सवाल उपस्थित होतोय। नक्कीच प्राची, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद। हाच सवाल आता उपस्थित होतोय की या सगळ्या घोळाची जबाबदारी आता सरकार घेणार आहे का, किंवा या संस्थेच्या बाबतीमध्ये सरकार एवढं मेहरबान का झालेलं आहे, हे आता अनेक प्रश्न जे उपस्थित होत आहेत। पुढच्या काळामध्ये या प्रश्नांवर देखील आपल्याला गांभीर्यानं बघावं लागणार आहे।